आटपाडीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, एका पीडित महिलेची सुटका, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील दिघंची रोड परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी संशयिताविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आटपाडी ते दिघंची रोडच्या पश्चिमेस असलेल्या सतीश लांडगे यांच्या भाड्याच्या घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत उमेश राघू शेट्टी वय वर्ष 52, मूळ राहणार कारकाल, उडपी, कर्नाटक, सध्या राहणार आटपाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताने पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायास भाग पाडून भाड्याच्या घरात कुंटणखाना चालवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून घटनास्थळावरून 7,900 रुपयाची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर या पथकाने पार पाडली. याबाबत आटपाडी पोलीस अधिक तपास